विठ्ठल आवडे प्रेम भाव। मी नेहमी सांगत असतो, बाई कुंकू किती मोठं लावती त्याच्यापेक्षा नवऱ्याला किती जीव लावती। पांडुरंगाला मंजुळा किती वाहत असेल, भगवान शिवजीला बेल किती वाहत असेल, त्याच्यापेक्षा पप्याच्या बापाला किती जीव लावती हा महत्वाचा भाग आहे। याच्याहून तिचं पातिव्रत्य ठरवल्या जाते, याच्याहून तिची निष्ठा ठरवल्या जाते, बाकी नाही। तुळशीला 2 तास येडे घालीत असेल आणि त्याला टायमाला डबा देत नसेल तर ती तुळशीला आवडतच नाही। हिच्या पाणी घातल्यानं तुळसच जळायची। हे वरची सोंग आहेत, वरची नाही, आतून आतून आतून। मग आता काही लोकांना माळी, आमच्या इथे इतके माळी घालीत होता आहे का नाही फकरू महाराज, गावातले माणसं आहेत आमच्या, आज प्रशांत आहे, फकीरराव महाराज, आमचा तो अण्णा मिस्त्री सुद्धा आलाय, पुण्याला असतोय मोहिते, तो अण्णा सुद्धा आलाय, त्यालाही धन्यवाद। 5-25 माळी घालीत होतो पण कोणाचीच उधारी देत नव्हतो। काय करायची त्याच्या माळी, काय अर्थ नाही त्याला। तुम्ही गंध किती मोठा लावता, अहो गंधावून जर साधूची भाविकाच्या यादीत जर गंधावून आला असता तर 5-7 वर्षापूर्वी मी टीव्हीवर एक बातमी पाहिली होती, 28 लाखाला बोकड विकला। बोकड्या शेळीचं पोरग आहे ना, बोकड्या शेळीचं पोरग 28 लाखाला विकला। तर मला ती टीव्हीवरली बातमी पाहिल्यावर मी म्हणलं असं काय एवढ्यावानी सांगत असतील, 28 लाखाचा बोकड येऊ का, हाती एवढा आहे का काय, कशामुळे याला किंमत। आमच्या बाजूला एक गुरुजी राहत होते, ते म्हणले तुम्हाला कळत नाही। मी म्हणलं हो मला कळत नाही, त्याच्यामुळेच बरं आहे। या बोकड्याच्या कपाळावर चंद्र आहे, टिका काळा खाप बोकड्या होता आणि त्याला चंद्र होता, त्याच्या माईन नव्हता गंध लावला, ते झाला तर त्याला गंध होता, कोणाला, बोकड्याला। मग बोकड्याची 28 लाख रुपये किंमत ईदीच्या दिवशी। काय असेल ती बकरी वीद म्हणा, काय विध असेल मुस्लिम बांधवांची, तर त्या बांधवांनी 28 लाखाला अविनाश बोकड्या घेतला। पण बोकड्या महाराज आहे का? आपल्याला गंध, आपल्याला झाल्या पोटातून गंध आहे, काहीच नाही। असली एखादी हौशी आई त्याला येते ती काजळाचा म्हणा, कशाचा म्हणा, असलीच जर सात्विक, नाही तर तिच्यात जर तिकडचे गुण असले तर मग ती काय गंध लाईत नाही, काहीच नाही। तिलाच तर टिकली बारीक असती, हो दुर्बिणीनं पाहावं लागती, तर ती काय पोराला गंध लावणार आहे। एखादी सात्विक सदाचारी पुण्यशील, काही काही मावल्या असं कशी प्रवासात लेकरं बघायला भेटतात, इतकं त्यांच्या कपाळाला मस्त असं बारीक गंध लावणार, काय काय सात्विक त्या मावल्या, म्हणजे संस्कृती जोपासतात। तरी पण सांगतोय आपल्याला कोणीतरी गंध लावतंय, आपण स्वतः लावतो। बोकडाला उपजाता काही काही गंध आहे, काही काही म्हशीला पण पोरं झाले, तुमच्याकडे रेड्या टोनग काय म्हणत असतील ते सुद्धा चंद्रे असतात। माझ्या लहानपणी चंद्र आल्या आषाढ महिन्यात महाग विकत होता, रेड्या चंद्र्या असला ना तो आषाढ महिन्यात जास्त विकायचा महाग। आता त्या प्रथा बंद झाल्या, सार्थक वगैरे अशी प्रथा होते आमच्याकडे, ते बंद झाल्या। मग गंधानं जर साधूची महिमा कळाली असती, त्याच्या यादी जर वाढली असती तर बोकडाचा नंबर लागला असता, रेड्याचा नंबर लागला असता, असं काय नाही। पांढऱ्या कपड्यानं जर भाविकाच्या यादीत आला असता तर बगड्याचा नंबर 1 नंबरला लागला असता। कारण मला असं वाटत नाही कोणाचीच बायको इतकी हुशार नाही की बगड्याच्या पखा इतकी धोतरत होती, आणि जरी धुतले तरी मळत येत। बगळा कधी साबण लावली का आलेगावकर, कधी त्यानं आंघोळ केली का, तरी पांढरा फक। मग पांढऱ्या रंगानं कपडे जर धवलतोय साधुत्व आले, मग बक काय ते भले, बकाला का वाईट म्हणायचं, माशे खात ते। कुठल्याही वेशानं साधूची व्याधी कळत नाही, त्याच्या आचरणाहून, त्याच्या लक्षणाहून। साधू जातीहून सुद्धा ओळखायचं नाही। यातीनं पूछ साधू की पूछ लीजिए ज्ञान, बोल करो तलवार का पडी रहेंदो म्यान। साधू जातीहून पण तपासायचं नाही। साधू भारीच्या गाडीत आलाय म्हणून तपासायचं नाही। लोकनाट्यवाल्याला मागायच्या गाड्या येतात, गाडीवर काय नसते, गाडीवर काय नाही। हे आमचा एक मित्र परवा दिवशी विमानानं गेलता, मला 3-3 बाऱ्या म्हणला मी विमानानं गेलो। मी म्हणलं सुंबळा आहेस का काय रे, कुत्रे विमानानं फिरायलेत आणि तू विमानात गेला काय इतका उडू सांगायला, म्हणलं हेडपट आहेस का काय। आमचा मित्र मलेशियाला गेला, त्याने 1,18,000चं पिल्लू आणलं कुत्र्याचं, त्यानं का पायी थोडंच आणलं मलेशियातून, विमानात आणलं, तिकट काढून आणलं। आपल्यापेक्षा किती कुत्रं नशिबवान, आपल्याला तरी डोकं दिलंय, मनुष्य देहीचे ज्ञान आहे,
सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिधला. मग आपण एवढे बुद्धिवादी आहेत. अरे विमानात बसलोत काय, आपण विमानात तयार करायला पाहिजे, याच्यात मोठेपण आहे. मग यांनाही साधूची यादी कळत नाही. साधू हा त्याच्या भावावरून कळत असतो, त्याच्या श्रद्धेवरून कळत असतो. भाविकाची आवडी देवा, ज्याचा भाव अत्यंत ओतप्रोत भरलेला आहे तो. साधूची बरीच लक्षण सांगितली ना. सर्वाभूती दया, साधू म्हणावे आयशिया, अशी काही लक्षणं आहेत. हा शांती ब्रह्म एकनाथ महाराज निळोबाराय आदी करून वेगवेगळे वर्णन केले. आजच्या अभंगाद्वारे निळोबाराय म्हणतात, जगाच्या मालकाला भाविक आवडतो, पण भाविक म्हणायचं कोणाला? तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली. अविरत देवाच्या व्यतिरिक्त काही आवडत नाही. देवावर आतुर ज्यांचा भाव आहे ती माणसं देवाला आवडतात. देवा कारणे भाव तस्मात, त्याला फक्त भाव, पैशाचा काही संबंध नाही त्याला. अद्याप नाही अद्याप. त्याचे पायी घाला मिठी, मूलने घे जगजेठी, भावा एकासाठी खांदावा हे आपुल्या. भाव काही न लागे का भावाची कारण, तुका म्हणे आण विठोबाची, तुका म्हणे आण विठोबाची. काही न लागे का भावाची कारण, तुका म्हणे आण विठोबाची, तुका म्हणे आण विठोबाची. काही नलगे एक भावाची कारण, बोरे खाय हो, फक्त भावा करता. भाव श्रद्धा. किती भाव असेल महाराज, कल्पना करा तुम्ही. शबरीनं दातानं टोकरलेली बोरं जगाच्या मालकाने खावी, आणि या विश्वाच्या मालकाने भावानी त्या बोराचा तिरस्कार करावा. त्याच वेळेला जगाच्या मालकाने त्याला शाप द्यावा. त्याच्या भावाला कोणी तडा आणला, त्याच्या श्रद्धेला कोणी तडा दिला की त्याला भावानं दिलेला तडा सुद्धा आवडत नाही. भाऊ वेगळा आणि भाव वेगळा. भाऊ म्हणजे लक्ष्मण, भाऊ म्हणजे लक्ष्मण आणि भाव शबरीवर. बघा भाव किती आवडतो देवाला. लक्ष्मणाला शक्ती लागल्याच्या नंतर लक्ष्मणाचं डोकं मांडीवर घेऊन रडणारे पंढरपुरातले मालक हेच मालक. पण याच लक्ष्मणाचा एके दिवशी अंतकरणात ओतप्रोत राग आला, तेही मालक तेच. भाव सांगतो देवाला भाविक किती आवडतात. सज्जनांनो, ज्या स्त्रीनं जीवनाच्या यथावत पर्वाला कामाला विस्तू लावला, म्हणजे वासनेला विस्तू लावला, भोगाला विस्तू लावला, अविरत जीवन वनवासात जगाच्या मालकाचं चिंतन केलं, अशा शबरीच्या अंतकरणात देवाविषयी इतका भाव. तो भाव मोजण्यासाठी विधात्याकडे तराजू नाही. भाविक कोणता आवडतो याच्यावर सांगतोय. कितीतरी 2,500 लोकांची यादी भावाच्या बाबतीत. रोज 4 उदाहरणं ऐका. किती दिवस कीर्तन चलन? रोज 4 उदाहरणं ऐकायची. रोज 2,500 प्रकरण आहेत माझ्या येडपट माणसाच्या वाचण्यात. विद्वानांच्या ते किती वाचण्यात असतील कल्पना करा ना. किती वाचित असतील विद्वान लोक. इतका गोड भाव शबरीचा. शबरीनं आपल्या आश्रमात आल्याच्या नंतर जगाच्या मालकाला बसण्यासाठी स्फटिकाची शिळा ठेवली होती. स्फटिकाची पाय धुण्यासाठी एका माठात पाणी ठेवलं होतं. आणि देवाला काय द्यावं, वनवासात ते माहित होतं. त्याला मिष्टान्न चालत नव्हती म्हणून फलाहार दिला. त्या वनामध्ये बोरी असाव्या, त्या बोरी तिनं तोडायच्या त्या शबरी मातेनं, आणि त्या दातानं ते बोर असं टोकरायचं. हातवरी करा बरं, मित्रानं टोकरलेलं बोर आपण खाऊ का? याच्या पलीकडे सांगू का तुम्हाला? उष्ट खाणं शास्त्रात निषेध आहे. उचिष्टो यद भक्षन्ति जायत सुनिच्चैवस्तते वचः नैवम गांजा कसम लिखितम. हे गांजा फोक्यानं लिहिलेलं नाही. फार काही झालं तर 3री-4थी पर्यंत लेकराचं आईला उष्ट खायचा अधिकार आहे. 3री-4थी पर्यंत. इति दंत पंगतिस्तते वचः यत्पूर्णतो भयजायम वात्सल्यास्ततस्सुतेषु भक्षन्ति नष्टः. नष्ट म्हणजे उष्ट. म्हणजे काही ठराविक परिपक्व दात यायच्या अगोदर आईनं मुलाचं उष्ट खावा, त्याच्यानंतर आईला सुद्धा खाण्याचा अधिकार नाही. उष्ट फक्त कुत्रे खात असतात, चोरून लांडगे खात असतात.
किती काम केलं तरी मागता येत नाही, ती बैल असतात. हे असे काही काही ठराविक कामं सांगितले ना ती. हो, नियम सांगितले. उष्ट खात नसतात. मग कल्पना करा, याच्यापैकी दुसरं एक सांगतो तुम्हाला. किती कट्टर मित्र असतील, एक माळ करीन एकाच्या गळ्यात माळ नाही, कशी त्याच्या ताटातली पोळी घ्यायची आपण. अभद्रेषु नष्टो आहारेषु निशाचरो कृती. हे काय गांजा फुकेनलेले का? आहारेषु निशाचरे कृती. मांसाहार कोणाचा आहार आहे? निशाचरांचा आहे. मग तो आहार खाणाऱ्याच्या पात्रामध्ये गावरान तूप लावलेली जरी चपाती असेल तरी त्याची ही अर्धी घे बरं. तशी तुझी कशी खावा उचले आम्ही? तू राक्षसाच्या यादीतला आहेस ना, तुझी कशी खायची? नियमाची प्रणाली लावली ना, नियमाची. मग मला सांगा, आईला सुद्धा मुलगा मोठा झाल्याच्या नंतर त्याचं उष्ट खाता येत नाही, असा पुरा आहे बरं का पुराणातला. मी सांगतोय म्हणून ऐकू नका. गिरगावकराचं मुळीच ऐकायचं नाही. पुराण सांगतंय ते ऐकायचं. आणि पुराण वारकरी संप्रदायाने कंठात धरलं. पहावे पुराणी विचारोणी. माझे देहूतले मालक पुराणाला मानतेत ना. मग 4-2% भंगिरे मानित नसतील, आपण त्याच्यावर काय ताण घ्यायचा? हे मायबापाला मानित नाहीत, पुराणाला मानतील, आपण तरी कशाला ताण घ्यायचा? मानील तो देईल काही आणि न मानील तो नेईल काही, आपण नाही त्याचा ताण घेतला पाहिजे. पण पुराण सांगते उचिष्टो नैवस्ति भक्षता. उच्चिष्टती फळे खाय बिलटीची. उच्चिष्टती फळे खाय बिलटीची. आवडित याची मोठी देवा. आवडित याची मोठी देवा. उच्चिष्टती फळे खाय बिलटीची. उच्चिष्टती आवडित याची मोठी देवा. आवडित याची मोठी देवा. कॉफी करणारा पण माणूस हुशार असतो बरं. गोड पुरावा महाराज, वा, गोड 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 पुरावा. मला सांगा, उष्ट खाऊ नये पुराण सांगतंय. पुराणाला अनुमती कोणाची आहे? पंढरपुरातल्या मालकाची. आणि याने उष्ट कोणाचं खाल्लंय? भिल्लीनबाई. लाहुर, चित्र, सशे, रानडुकर धरणाऱ्याची पोरगी. कोण्या कुळातली होती ती? भिल्ल कुळात. संप्रदाय जातीचा संबंध नाही. हो का उत्तम चांडाळ, त्याचे पायी माझे कपाळ. पंढरीचे वारकरी, त्यांचे पाय माझे. तुका म्हणयाते हो का पायाची भलती. हो का पायाची भलती. हो का पायाची भलती. तुका म्हणयाते हो का पायाची भलती. हो का पायाची भलती. हो का पायाची भलती. पण तो वारकरी पाहिजे. तो वारकरी वैष्णव चांभार, धन्य त्याची माता. सजन नावाचा खाटीक होता, खाटीक होता. कबीर मोमीन, लतीफ मुसलमान, सेना नावी जान विष्णुदास. ती संप्रदायात असावे, मग जातीचा संबंध नाही. बिल्लाच्या कुळात जन्माला आलेली पोरगी, तिच्या दातानं टोकरलेली बोरं जगाच्या मालकाने खावी. 2 द्रोणी होते, एक शेषाला दिला, एक विष्णूला दिला. विष्णू म्हणजे राम, शेष म्हणजे लखनलालजी. भगवंताने ती बोरं जशी हातात आली तशी खायला सुरुवात केली आणि लक्ष्मणजीनं द्रोण फेकून दिला. लक्ष्मणजीनं द्रोण फेकून दिला. महाराज किती राग आला असो पंढरपुरातल्या मालकाला, सांगू तुम्हाला किती राग आला असो. आणि लक्ष्मण कोणता भाऊ होता? आपल्या भावासारखा का? एकत्रित राहा, तू सासरवाडीत दिडीन पैसे वाटी तू, आणि वायला निघायच्या टायमाला दिवाळ काढी तू, आणि वायला निघल्याच्या नंतर मग बंगला बांधितून मग सासरवाडीतले पैसे लांबदोऱ्याने सोडले आण तू. असा नालायक भाऊ असतो का ते? कोणाला म्हणायचं लक्ष्मण? महाराज उर्मिले सारखी पत्नी घरी ठेवली आणि भावाची भावजेची सेवा करण्याकरता वनवासात. 14 वर्ष 27 दिवस पाण्याचा थेंब नाही, पाठ जमिनीला नाही. अशा भावाला शाप दिला. लखन लक्षात ठेव, माझ्या शबरीच्या बोराचा प्रसादाचा अपमान केलास, याच प्रसादातून मरता मरता वाचशील.
ह्याच प्रसादामुळे मरता मरता वाचशील. ज्या हातातला द्रोण फेकला, ज्या पर्वतावर पडला त्याच पर्वताला द्रोणागिरी नाव पडलं. याच्या अगोदर या पर्वताला 3 नावं येतं, पण मी कुठं थोडं घेतलंय. कारण काय होतंय, जास्त गोळ्या एका वेळेला घेतल्या की रिॲक्शन येत असते. म्हणून एकच गोळी खा, ती पुन्हा पुढच्या कीर्तनात एखादं नाव सांगू. या पर्वताला 3 नाव आहेत. 3. अजून एकही प्रचलित यादीत आलेलं नाव नाही, फक्त पुराणात आहे. आपण वाचत नाहीत, हा दोष आहे आपला. आता पुराण वाचवायला अविनाश बुवा फार काही अडचणी नाहीत. सगळे पुराण मोबाईल मध्ये डाटा आहेत. माझ्या नाहीत म्हणा, आता जाऊ द्या, आपला मोबाईल जाऊ द्या, आपला माझ्याहून तुम्हाला काय करायचं. पण तुमच्याकडे येत ना खपक्या. सगळी पुराणं तुम्ही बटन दाबल्याबरोबर तुम्हाला त्या पुराणात सापडतील. अत्यंत सोपे. महाराजाला प्रमाण सापड मोगा. एवढं नाही म्हणलं कॉपी केली. विठाला 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 काळाची. आणि खरंच आपल्या लोकांना ज्ञानेश्वरी गाथा पुराण आपल्या खिशात आहे, खिशात आहे. या पर्वताला अगोदरची नावं 3 आहेत. केलं एखाद्या नाव प्रचलित ते नाही. का केलं नाही? कारण त्या नावाला तडा दिला कोणी? पंढरपुरातल्या मालकानं. आणि नाव उज्ज्वल केलं द्रोणागिरी. जिहम नगाम द्रोणा जायते. जो बोराचा द्रोण फिरकावला तो द्रोणागिरी नावाच्या पर्वतावर पडला. आणि लखन, अरे मरता मरता ह्याच वस्तू तुला वाचवतील, ह्याच वस्तू वाचवतील, ह्याच वस्तू वाचवतील, याच 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 याच. आणि त्याच बोरापासनं 4 प्रकारच्या वनस्पती, शल्ल्या विशल्ल्या, अजून 2 नाव आहेत, ह्या प्राप्त झाल्या. आणि शेवटी लक्ष्मणाला शक्ती लागल्याच्या नंतर त्याच्यात त्या टाकल्या. मला एक म्हणायचंय, देवाला जो भाविक आवडतो का त्याचा अपमान जर सख्या भावानं केला तरी देवाला सहन होत नाही. बस झाला नीत का पुरावा? लक्ष्मणासारखा भाऊ असेल का कोणाला? तेवढा मोठा भाऊ बुवा, त्यालाही शाप दिला, माझ्या शबरीचा तिरस्कार करतोस. चला, शबरीचा भाव किती गोड. आता पुढे पहा, बघा पुढे. भाविक कोणाला म्हणत नसते, तो कोणाला नसते भाविक. आमच्या गावात एक महाराज आले, आणि महाराज आल्याच्या नंतर त्याला आंघोळी घालून आले सगळी लोक. जुनाट महाराज होते. दह्यानं आंघोळ घाला, तर माणसाला दह्यानं घालतात का नाही काय माहित. दुधानं दह्यानं ते डोक्यातलं निघायचं नाही ते दही. पण ती आंघोळी घातल्या सगळ्या बायका, त्यातली त्यात यायची वर्णी जास्त असते अशा कार्यक्रमाला. सगळ्या चौकला हाना असल्यामुळं एका बाईला जातात नाही आलं. मग त्या बाईनं काय केलं, महाराजाला आंघोळ घातलेलं पाणी मोरीतून आलतं का ते पिलं. तर मी तिची चप्पल शोधू लागलो, हिची चप्पल कुठे? ते एक जण म्हणला कशाला? मधल्या महाराजाला माणसं आणि महिला श्रद्धेनं आंघोळी घालायल्यात, हिला आंघोळ घालायला भेटली नाही, म्हणून महाराजाच्या अंगावरचं पाणी मोरीतून आल्याविनं पिलंय. हिच्या चपलाच मंदिर बांधले तुम्ही. हिचा भाव किती गोड असेल, हिचा भाव किती गोड. पण त्या महाराजाचं कीर्तन सुरू झाल्यावर ही झोपली होती. कसं भाविक म्हणता येईल? गेलायचा ना तिला भाव. असं कोणालाही भाविक नाही म्हणायचं. अद्याप नाही, अद्याप नाही. काहीचा सेकंदापुरता भाव असतो, लगेच बदल तू, लगेच बदल तू, काय काय त्याच्यात त्याला कुठे भाविक म्हणत असतो. बघा शबरीचा भाव. भगवंताचे पाय धुण्यासाठी माठात पाणी आणलं होतं, मातीचं गाडगं होतं. आवाज आवाज करा, मोठा करा. पाणी आणलं होतं आणि त्या पाण्यात असं बोट बुडवल्यावर शबरीच्या लक्षात आलं पाणी जास्त शीतल आहे. आणि भगवंत चालत आलेत. तुम्ही अजून लक्षात घ्या, शेतात काम करून आलेल्या मालकाला, दिवसभर काबाड कष्ट शेतात काम करून आलेल्या मालकाला घरी आल्या आल्या बायको जर कोमट पाणी पाय धुवायला देत असेल तर त्यानं समजायचं मी स्वर्गात आहे. त्यानं समजायचं मी स्वर्गात आहे. किती बी काम करून आल्यावर तिचं तोंड कसनुसच होत असेल, बंगल्यात राहिला तरी त्यानं म्हणायचं मी मसन वाट्यात आहे. कर्कशे संगती दुःख उदंड फजिती. मला सांगा, थकून भागून आलेल्या माणसाला कोमट पाण्यानं, गरम पाण्यानं पाय धुतले की शिनभाग असा मोकळा होत असतो. विटेवर आमच्या शबरीच्या लक्षात आलं, चालत आलं जगाचा बाप, इतकं शीतल पाणी कसं पायावर टाकायचं. म्हणून शबरीने एक पर्याय सोचला, आता आणावं कुठे या वेळेला पाणी. म्हणून देवाच्या तळव्याखाली हात घातली आणि स्वतःचं डोकं ठेवलं. भाव सांगतोय, भाव 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 सांगतोय. आणि डोळ्यातल्या पाण्यानं, आवाज, डोळ्यातल्या पाण्याने भगवान प्रभू रामचंद्राचे पाय शबरीनं धुतले.
पाणी कोमट असते डोळ्यातले. अश्रू जे असतात का अविनाश पाटील हे कोमट येत असतात. कडकही नाही, थंडही नाही, सूक्ष्म असे कोमट साजूक साजूक गरम पाणी डोळ्यातून येत असतं. पांढरं शुभ्र पाणी शबरीच्या डोळ्यातलं. ते अश्रू दुःखाचे नव्हते, ते आनंदाचे अश्रू होते की जगाचा पाप माझ्या या झोपडीत आलाय, विश्वाचा पाप माझ्या या झोपडीत आलाय, म्हणून ते आनंदाचे अश्रू डोळ्यातून पडत होते. पण परिणाम काय झाला सज्जनांनो, डोळ्यातलं पाणी पांढरं पडत होतं आणि पायाला घासल्याच्या नंतर पाणी लाल होत होतं. शबरीनं शहानिशा केली, पाणी लाल का होत असावं? हातावर पाणी लाल साचलेलं आहे. पाणी सांडून दिलं, पुन्हा डोळ्यातल्या पाण्यानं अश्वांनी पाय धुतले तरी हातातलं पाणी लाल. हातातलं पाणी सांडून दिलं आणि वाकून तळवे पाहिले तर भगवंताच्या पायानं वर्ण झालते, वर्ण. कारण 14 वर्ष 27 दिवस बिना चपलाचा, 14 वर्षाचाच वनवास होता, हे 27 दिवस शिल्लक झाले. हो, तेवढ्या त्या रस्त्या काट्या कुट्यानं चालत असताना पायाला वर्ण झाले. भाव सांगू सज्जनांनो, भाव नुसती देवाच्या पायाच्या जखमा पाहिल्याच्या नंतर अगा वरुतया चक्षुचे निपाती एका एक मिने स्थिती. वरचं पापन खालच्या पापनाला लागतंय तितका वेळ सुद्धा लागला नाही नालेगावकर, संधीशी प्राण सोडला. माझ्या प्रभूला इतका त्रास, माझ्या प्रभूला इतका त्रास, माझ्या प्रभूला इतका त्रास. मग तिथं तेचे येणे जाणे खुंटले, तेचे येणे जाणे खुंटले आणि गोलोकाचं अधिष्ठान दिलं. तिथं 18 लोक खुर्चीवर बसलेले होते. आता ते 18 लोक खुर्चीवर बसलेले होते ते काही सामान्य होते का? त्याच्यातल्या एका महाराजाच्या जटा इतक्या मोठ्या होत्या, त्या जर पांगिल्या असत्या तर 10 गाव झाकले असते. विनोदास सांगायचे रंगनाथ गुरुजी परभणीकर, एवढी अनुरागी, नखाच्या चुंबळी वळलेल्या. त्या खुर्चीवर बसायची काय पंचायताची लायकी असते होय? तिथं चालत जाता येत नाही, विमानात जाता येत नाही, कशात नाही. तिथं फक्त भगवान विष्णू परमात्म्याचे पार्षद सोबत असले तरी जाता येते. आणि ते पार्षद पंढरपुरातल्या मालकाचा आदेश घेतल्याशिवाय कोणाला नेत नाहीत. 18 खुर्च्यावर, एकच खुर्ची रिकामी आणि त्या खुर्चीवरती बाई बसलेली. सगळे वळवळ करू लागले, ही इथं आलीच कसं काय? त्याच्यातल्या एका साधूनं सांगितलं, अरे इथं येणं म्हणजे पायी येता येत नाही, इथे येण्यासाठी फार सायास करावं लागतात. आपण तिला विचारा ना, तुम्ही आलात कसं काय? तिला विचारलं शबरीला, कसे आलात, काय आलात? तिनं सांगितलं, काय नाही, माझ्याकडे पुण्य नाही, काय नाही, तपश्चर्या नाही, काय नाही, मी लाहोर चित्र सशे रानडुकर धरणाऱ्या शिकार करणाऱ्याची पोरगी आहे. सगळी लोक विचार करतात असं का? या 18च्या 18 लोकांनी विटेवरच्या मालकाला विचारलं, भगवान विष्णू परमात्म्याला विचारलं, देवा हजारो जन्माची तपश्चर्या आमची फळाला आली, त्यावेळेला आम्हाला गोलोकातल्या खुर्च्या सापडल्या आणि ही एक खुर्ची शिल्लक आहे, आमच्यातला एखादा खाली जर असेल तर त्याला इथं बसवायला पाहिजे होतं, कोण बाई बसवली लाहोर चित्र सशे धरणाराची? असं उत्तर विचारल्याबरोबर विटेवरच्या मालकाच्या डोळ्यातून पाणी येत होतं. महाराज पाणी येत होतं. तर 18च्या 18 संतांनी विचारलं, असं हिच्याकडे काय आहे? हिच्याकडे एकच आहे, तुम्ही काही कारणाने तुमची तपश्चर्या फळाला आली, याच्याकरता तुम्हाला ह्या खुर्च्या दिल्या, पण हिच्याकडे एक साधन आहे, हिचा भाव इतका गोड आहे, इतका भाव गोड आहे. मी वनवासाला जात असताना कौशल्य माता फक्त रडल्या, मी वनात जात असताना कौशल्य मातेनं फक्त शोक केला, मी बंदीशाळेतून माझे वसुदेव नावाचे पिता नंदाकडे पाठवत असताना देवकीनं फक्त शोक केला, मी पाण्यात बुडाल्याच्या नंतर यमुनेच्या तीरावर यशोदेनं फक्त शोक केलाय, प्राण नाही दिला, प्राण नाही दिला. पण माझ्या पायाच्या जखमा पाहिल्याच्या नंतर जिला माझी तितकी सुद्धा व्याधी सहन होत नाही आणि तिनं प्राण सोडावा इतका गोड तिचा माझ्यावरचा भाव आहे, म्हणून मी तिला गोलोकातला अधिष्ठान दिले. त्यावेळेला सगळे दाड्या खाजीत होते, सदतीतले महाराज सगळे दाड्या खाजीत होते, दाड्या. दृष्टांत संपला. इतका गोड भाव ज्या शबरीचा आहे ती माणसं देवाला आवडतात. पहिलं
जो शबरीचा ब्रह्मांडाच्या मालकावर भाव आहे तो असू शकतो का विनाश भाऊ आपला? नाही नाही नाही, ती शबरी शबरीच आहे. म्हणून जगाच्या मालकाला त्या पात्रतेची लोक आवडत असतात. तुकोबाराय वारीला गेले. वेगळाच सांगतो, मला फक्त संपवायचं कधी खालून बोट केलं की मी जय विठ्ठल करतो. हो, कारण तुमची माणसं जेवायची. तर एरवीचे कीर्तन वेगळे असतात, 9 ते 11 आपल्याकडे असते, त्याच्यामुळे थोडं मागे पुढे गेलं तरी काय ताण नाही. उगा प्रसादात अडचण नको. वारीला गेली तुकोबाराय. तुकोबाराय वारीला गेल्याच्या नंतर श्यामकाका नावाची एक श्रीमंत व्यक्ती, मनानं बरं, मनानं श्रीमंत आणि श्रीमंत माणसाचे नौकर होते. 2 उपमा, एक तर मनाने श्रीमंत होते आणि श्रीमंत माणसाचे नौकर होते. श्यामकाका किती श्रीमंत, त्यांच्या मालकाकडे 3600 एकर ऊस होता. 3600 एकर. गोळ्या नाही संपल्या माझ्या, माझं काही असं डोक्याला परिणाम घेणं काय नाही, याचा आणि याचा काही संबंध येत नाही. मी काही गांजा ओढीत नाही पुन्हा. म्हणजे असं तुम्हाला वाटेल इतका ऊस असतो का, वाचून सांगतोय. पुण्याचे आबाजी गुळवे तुकोबारायचे सासरे, जिजाबाईचे वडील, 3600 एकर ऊस होता. त्यांच्याकडे मुनिमत्व केलं श्यामकाकाने. दुसऱ्याची सेवा करणाऱ्याचा भाव किती गोड असला पाहिजे लक्षात ठेवा. मालकाला जर 10 लाखाचं उत्पन्न झालं तर गड्याने म्हणा 12 लाखाचं व्हायला पाहिजे होतं. असा सेवकाचा भाव असला पाहिजे. 15 लाखाचं उत्पन्न झाल्यावर याच्यातले 7.5 लाख रुपये मला कसं काय येत नाही असा जर गडी म्हणत असेल तर तसं जमल. ते चुकीच्या गोष्टी आहेत ना, त्या चुकीच्या आहेत. काय काय नाविन्य असेल सज्जनांवर कल्पना करा. ते गडी ते म्हणे पुण्या देहूला आले आणि आढावा घेतला तुकोबारायच्या घरचा. वेगाच सांगतो. आणि लक्षात आलं तुकोबारायची प्रापंचिक परिस्थिती ढासळलेली आहे. म्हणजे संसारातली जी दळणवळण क्रिया असते, जेवणे खाणे याची परिस्थिती तुकोबारायची नाजूक आहे असं श्यामकाकाच्या लक्षात आलं. आणि श्यामकाकाच्या दुसरंही लक्षात आलं की तुकोबारायची ही परिस्थिती जरी नाजूक झाली असेल तरी तुकोबाराय द्रव्य स्वीकारित नाहीत. ते गहू ज्वारी स्वीकारणार नाहीत. 3600 एकर, 3600 एकर ज्याच्याकडे ऊस असेल त्याच्याकडे गहू ज्वारी किती असतील, काही कमी असेल का? पण तुकोबाराय स्वीकारित नाहीत हे श्यामकाकाला पुरेपूर माहित होतं. म्हणजे श्यामकाका इतके विवेकाच्या टोकावर आरूढ होते. म्हणून श्यामकाकाने विचार केला तुकोबारायला सुद्धा आवडेल किंवा मी केलेला व्यवहार तुकोबारायला सुद्धा पटणार नाही असं मी वागणारच नाही. त्यांनी गाय मसड तुकोबारायच्या घरी नेऊन घातली. तिला आंदण देण्याची पद्धत म्हणतात. लग्नात देत होते पूर्वी. वेगात सांगतो. ते निघून आले. गाईचं दूध लेकरं खात होते. जिजाबाई विवेकाचं टोक होत्या. त्या म्हशीचं दूध वाटीत होत्या. तर आपल्याकडे दूध ज्या वेळेला बिना पैशाचं येत असतं का त्यावेळेला ते दूध फुकट खायचं नसतं. त्याच्या पात्रामध्ये गहू ज्वारी वगैरे परत द्यायची असते. त्याला परतावा म्हणतात. सोप्या भाषेतलं, अडचणीत सांगत नाही. हा परतावा आल्याच्या नंतर गाईचं दूध असेल, म्हशीचं दूध असेल, तिला घुगऱ्या वगैरे करून कण्यागिऱ्या करून त्या गाईला चालत असतात. पण तुकोबारायच्या घरच्या म्हशीने 4थ्या दिवसापासून त्या ज्वारीच्या कण्या खाणं घुगऱ्या खाणं बंद केलं. म्हणजे म्हशीच्या सुद्धा अंतःकरणात तुकोबारायच्या परिस्थितीचा भाव लक्षात आला. याच्या पलीकडचं एक टोक सांगतो. वैकुंठवासी नामनिष्ठ मुक्त कैवल्य सद्गुरू रंगनाथ गुरुजी परभणीकरांचं एक वाक्य आहे. तुकोबारायच्या दारात तुळशी वृंदावन, त्या वृंदावनाच्या बाजूला वट्टा होता. त्या वट्ट्यावर लेकरं झोपलेली आहेत. हिवाळ्याची कडकडती हिवाळा आहे, कडाक्याची थंडी आहे आणि त्या थंडीच्या काळात लेकरं झोपलेली आहेत. पांघरण एकच आहे विनाश बुवा. या लेकरांनी अंग झाकण्यासाठी ओढलं की तिकडचं उघडं पडत होतं. त्यानं अंग झाकण्यासाठी ओढलं की इकडचं उघडं पडत होतं. आणि तेवढ्या अवकाशात तुकोबारायच्या दारात चोर आले. तुकोबारायचा परमार्थ किती टोकाचा असेल ते गिरगावचा बाळू किती सांगणार आहे. काय पत्रात आहे. जिजाबाईचा परमार्थ किती टोकाचा असेल बाळू काय सांगणार आहे. त्या घराण्यातली लोक आध्यात्मिक क्षेत्रात किती मोठं शिखर गाठले लोक होते बी काय सांगणार आहे छोट्याच्या जिभेनं. पण तुकोबारायचं कुटुंब ज्या मातीत वावरत होतं त्या मातीचा अधिकार किती होता तो ऐका. चोराला चांगलं म्हणतं का कोणी? चोराला विवेक असतो का? आणि विवेक असल्यावर चोरी करील का तो? चोराला मया असती का, दया असती का? नाही नाही, काही नसते. मग प्रत्यक्ष चोर तुकोबारायच्या दारात आल्याच्या नंतर चोराच्या अंतःकरणातला भाव बदलला आणि त्या लेकरांची परिस्थिती पाहून त्याने अंगावरची शाल पोरायच्या अंगावर टाकावा. ही त्या मातीतली ताकद होती. तुकोबारायच्या अंगणातल्या मातीतली ताकद. अहो, ज्या दारातल्या मातीमध्ये एवढा भक्तीचा गंध होता की चोराचा भाव बदलायची ताकद त्या मातोड्यात होती.
त्या मातोड्यात वावरणारी संत किती अधिकारी असतील नालेगावकर, काय संत असतील, काय नाविन्य असेल ते जवान बाबा, काय नाविन्य असेल. तुकोबाराय वारीहून परत आले वेगळाच सांगतो. मंदिरात गेले, देवाला बुक्का लाह्याचा प्रसाद वगैरे जेवढी भक्त होती त्यांना दिला. घरी आले, तुळशी महादेवाला प्रदक्षिणा केली, तिथं लाह्या बुक्क्याचा प्रसाद ठेवला, लेकरांना दिला. बाईसाहेबांनी पाय धुवायला पाणी दिलं. जिजाबाई होत्या त्या, जिजाबाई होत्या. मला ती एक वाटेल, पाठ्यपुस्तक निर्मितीनं तुकोबारायच्या संसाराची दखल घ्यावी. शेवटच्या टप्प्यातला कशा करता दखल घ्यावी, आणि पाठ्यपुस्तक निर्मितीनं 5वी ते 7वी पर्यंत, 3री ते 7वी पर्यंत किंवा 4थी ते 7वी पर्यंत तुकोबारायच्या जीवनातल्या संसाराच्या पूर्ण घडामोडी एखाद्या पाठात, पाठ्यपुस्तक निर्मितीत मराठीच्या पाठात द्यावा. तो पाठ वाचिल्याच्या नंतर या देशातली कुठलीच मुलगी संसाराला कंटाळून फाशी घेणार नाही, कुठलीच आत्महत्या करणार नाही. का? एवढ्या परिस्थितीत, हलाखीच्या परिस्थितीत जिजाबाईनं जीवन काढलं. जिच्या वडिलांकडे 1425 नौकर होते, 1425 नौकर जिच्या वडिलांकडं, त्या बाईने एका लुगड्यावर संसार करावा, तरी आत्महत्या केली नाही. आपल्या बैलाला कासरे साड्याचे, जुन्या साड्याचे, आपल्या गायाला कासरे दोऱ्यात गायाला, तरी आपण माहेरात गेलो म्हणतो मेल्याच्या संसारात काहीच मजा नाही. किती राग येत असेल पंढरपुरातल्या मालकाला सांगा, किती चुकीच्या गोष्टी. हे असावं चरित्र जिजाबाईचं. गरज आहे, काळाची गरज आहे. पाय धुवायला पाणी दिलं, बसायला आसन टाकलं, लाल जरद गाईचं तापलेलं दूध पात्रात टाकलं, पांढरी शुभ्र ज्वारीची भाकरी. तुकोबाराने विचार लावले, ज्वारी कुठून? गाईचा म्हशीचा परतावा आला. अगं म्हशीला घुगऱ्या चारत असते, ती खात नाही. बरं ठीक आहे, दूध कुठून आलं? आबांनी श्यामकाकाच्या हातानं गाय आणि मसड आपल्याकडे पाठवली. ठीक आहे, नाकारता येत नाही. गाय म्हैस सांदण घेण्याची पद्धत आहे, पूर्वीपासून पुराणात पद्धत आहे ती. आता बांधित नाहीत. पूर्वी लग्नामध्ये मंडपामध्ये गाय व्यालेली बांधित होते, वासरा सगट, आणि मग मंगलाष्टकाला सुरुवात करीत होते. आता एखादा सासरा गाय द्यायला तयार होईल, पण जावाई म्हणून कशाला भानगड नेऊ बापा, आणि हिला कोण सांभाळा? सदा गायीच्या बाबतीत दखल घेतली पाचपोर बाबांनी. महाराष्ट्राच्या मातीमध्ये ज्या संतांनी गायीच्या बाबतीत आणि जीर्ण झालेल्या मंदिराच्या बाबतीत जर दखल कोणी घेतली असेल या महाराष्ट्रात, तर गुरुवर्य सद्गुरू पाचपोर महाराज. त्यांनी फार मोठी दखल, 300, 350, पावणे 400 आत्तापर्यंत मंदिरांचे जीर्णोद्धार केले. आणि गायीच्या बाबतीत ते जिकडं जातील तिकडं, मला अशी एकही गोशाळा माझ्या पाहण्यात दिसती नाही. मी इतकी गाव पाहिले की त्या गोशाळेनं मला सांगितलंच नाही की त्यांचा आम्हाला निधी आला नाही. दखल घेतली त्यांनी, दखल घेतली फार चांगली. हा फुकट आलेली काय जावाय ना म्हणा, ही कुठं सांभाळावं, ही कुठं झंझट न्यावं, किती शोकांतिक आहे. गायीच्या बाबतीत फक्त आता माईकवर बोलल्या जाते. धर्माच्या बाबतीत माईकवर, माईक हातात आल्यावर माणसं इतक्या धर्माच्या गप्पा घालतात की धर्म याचा चुलताच होता. हो, धर्म जसा याचा चुलताच आहे. देशावर बोलतील, धर्मावर बोलतील, कशावर बोलतील. लायकी आहे का आपली ती बोलण्याची? आपण त्या पात्रतेचे आहेत का? नाही. आणि बोलणं कोणालाही बरं वाटतं राजे हो, अनुकरणात आचरणात आणलं पाहिजे. हो, बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. याच्या पलीकडे सांगू का? सांगेपरी वागे त्याशी थोर मानावे, सांगेपरी वागे त्याशी थोर मानावे. म्हणजे जसं सांगतोय तसं वागतोय त्याशी थोर मानावे, आणि सांगेपरी न वागे त्याला चोर मानावे. बोलतोय तसं वागत नाही का ते छोट्ट आहे, आणि जसा बोलतोय तसा वागतोय का तो थोर आहे. विठाला विठाला गाय आहे ती, ठीक आहे. आवले किती लालजरद आडीतलं तापलेलं दूध आहे ग. आडी हा शब्द फक्त जुन्या लोकांना कळन, जिंच्या पॅन्टीवाल्यांना कळत नसते. कारण आपण श्रीमंत कैदी आहोत. आपण कोणते कैदी आहेत माहिती का? श्रीमंत कैदी. आपल्याला ओरिजिनल जुनं खालाच भेटत नाही. जुनं खाणारी फक्त ही म्हातारी माणसं असतील ठराविक, नशिबवान. फक्त यांना तळल्या वळलेली पदार्थ भेटले नसतील बुवा, भेटले नसतील, पण सात्विक आहार खाल्ला त्यांनी. म्हणून 90, 95, 100 गाठल्या. आपल्याला ओरिजिनल नाही म्हणून आपलं बरेच शून्य कमी केले, बरेच कमी केले. आपण 60, 65, 70 मध्ये रामनाम सत हे मेल खजिते. कशा करता? आपण जिवंत कैदी आहेत, जिवंत जिवंत श्रीमंत श्रीमंत. आता कालच्या कोविड पासून बऱ्यापैकी लोक तासात आलेत, माठातलं पाणी प्यायले. तुम्हाला एक माहिती आहे का? गुळाचा चहा पिणाऱ्या लोक भिकार चोट म्हणत होते.
आठवतं ना तुमच्या लहानपणी गुळाचा चहा पिणारे लोक काय म्हणते, हे ते भिकार छोटे, त्याची काय हिंमत आहे साखरेचा चहा प्याचा. आणि आता सगळ्यात श्रीमंत लोक म्हणतात गुळाचा चहा कुठं भेटत रे. आले का नाही जुन्या आता. त्याला माहिती कोरोना असा पिना पाळलाय. नाही तो श्रीमंताच्या घरी साखरेच्या पोळ्या होत्या पकरू महाराज, आणि गरीबाच्या घरी कशाच्या होत्या, गुळाच्या. आमच्याकडे एक पाहुणे आले, गुळाची असेल तर खातो, आणि त्याला 90 एकर जमीन. म्हणलं गुळाची पोळी नाही, मी साखर नाही, साखरेचं नकोय, ते नकोय नको 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 अद्याप नकोय. म्हणजे किती जुन्यावर आली माणसं बघा ना. फ्रीज मधलं पाणी नकोय आता जुन्यावर. आता माठ पाहिजे. आता कुकर पण खापराचे, तवे पण खापराचे. रस्त्याने बघा ना शहराच्या कडीनं असे इकायला येते. आले माणसं जुन्यावर. यायला माहिती आपण जुन्यावर नाही आलो, आपण लवकर तिरडीवर जाणार. याच्या पलीकडे सांगू का, शेतात येडा करायला जाणार नाहीत, पण 5ला रोड जाम करायला येत. शेतात येडा करायला जाणार नाहीत, पण 5ला रोड जाम. एकाव 1 11, एकाव 2 12, आणि तिथं चिकून ताण इकून हवा काढ. म्हणलं तिकडे जाय ना काड्या राहणार. तो रोड टॅक्स भरला का सोमळ्या जाईन ना उसाचं ट्रॅक्टर बोकन देऊन. तिकडे जाईन काळ्या मातीत मार. तिकडे हापशे पाय कोणीकडे धोतर, कोणीकडे काय, कोणी कोण हवा काढायची, कोणी घालायची. तिकडे पाय तू. इथे रोडवर कशाला हात पाय ताणायला, वाघोरी दार काढलेलं सशेवानी. हे इथून पुढे सुरू झालं. करावं लागणार आहे गरजच्या काळात. मी तर म्हणतो शेतीच्या बाबतीत आवड असावी. हो दे थोडा अभंगाचा विषयांतर, पण शेतीवर आवड ठेवा. इथून पुढे ज्याच्या नावानं 712 असेल तो भारतातला राजा असेल. ज्याच्या नावानं 712 असेल का तो भारतातला राजा असेल, लक्षात ठेवा. कोणी इथं शाळेत कॉलेजमध्ये मुलगा शिकत असेल तर त्याच्यासाठी सांगतोय, पुण्याला शिकत असतील, नगरला शिकत असतील, औरंगाबादला शिकत असतील, अजून कोण्या एखाद्या शहरात शिकत असतील, पण 8-15 दिवसाला, महिन्या 2 महिन्याला जर सुट्टीवर आलास तर शेतात जाऊन बापाचा आणि माईचा घाम पाहत जाय. अभ्यास नीट करशील. माईनं शेतात केलेलं काम, बापानं शेतात केलेलं काम, तो घाम पाहत जाय. तो घाम पाहिल्याच्या नंतर तुझ्या लक्षात येईल किती कष्टाचे पैसे मला ट्युशन करता द्यायलेत, मला किती कष्टाचे पैसे मला शाळेत कपड्यासाठी द्यायलेत. तो नीट पुस्तकं वाचशील आणि या देशाचा पवित्र हिरा होशील. याच्यासाठी मायबापाचा घाम पाहणं अत्यंत गरजेचं आहे. अहो जो नालायक भडवा घेत ना, मला काही भीती वाटत नाही. तुम्ही कीर्तन घेणार नका घेऊ. तुम्हाला 30 गाव पाठ्याल, 36 गाव. पंढरपुरातल्या मालकानं पाईप द्यायला मला पैशाचा. मी नाही नालायकाची अंडरवली दूध. गरज नाही मला त्याच्यावर. काय गरज आहे त्याच्यावर? आणि तुम्ही कोण मला श्रीमंत करणार? तुम्ही 2 कोटी रुपये दिले आणि पाटसला जाता जाता मला जर अटॅक येऊन मेलो तर काय करायचं? तुमचे 2 कोटी रुपये पोट टाकणारे का, अंगावून फोकून देणारे का? माझं भलं करायची ताकद पंढरपुरातल्याची. आणि मग कशाला तुम्हाला खोटं चोंबाळू मी? जो माय बापाचा घाम पाहत नाही भडवा, माईनं 4-4 रंगाचं लुगडं नेसावं, दुसऱ्याचे कांदे खुरपावा, दुसऱ्याच्या बागा खुरपावा, आणि यानं 70-75 हजाराचा मोबाईल वापरावा. हरामखोरा यम तुला इतका हानील तू इंचभर जागा ठेवणार नाही लाल करायची. अर्थ नावाचा पुरुषार्थ सांगितलाय. हो, मायबापानं लोकांच्या शेतात काबाड कष्ट करावा आणि 70-75 हजाराचा मोबाईल यानं घेऊन फिरावा. लाज वाटायला पाहिजे. त्या माईला 3 रंगाचं लुगडं आहे. महाराज कुटुंब प्रणालीत जो नीट राहतो का तो परमार्थात येण्याच्या लायकीचा आहे. याची आहिकची धड नाही तर याची परत्र पुसशी काही. मी तुम्हाला एक सांगू का, जीवनभर एकदाही रामकृष्ण हरी नाही म्हणू द्या. युट्यूब चालू याचं हे टाकणारे कीर्तन. मला उद्या एखादा विचारणार आहे, बाळा तू कशाच्या आधारावर बोललास? विचारणारे मला विचारणारे एकदा बी रामकृष्ण हरी तोंडातून नाव जर आलं नसेल, एकही वारी पंढरपूरची घडली नसेल, एकदाही काशीला गेला नसेल, पण जीवनात एकदाही मायबापाचा अपमान केला नसेल, तरी पंढरपूरचा मालक त्याला खांद्यावर घेऊन फिरतो. रात्रंदिवस भजन करायला, लग्न केलं नाही तरी भावाकून जमीन वाटून घेतली. स्वप्नात मायबापाला फोन लाईत नाही. या भडव्यानं सगळे गाथे पाठ केले तरी त्याला कवडीचं पुण्य नाही. कोणी विचारणार आहे त्याला? वरचा काय वेळा आहे का? त्याच्या गोळ्या संपल्यात का काय? तुम्हाला एक सांग का इथं बसलेल्या टिकल्यावाल्यांना, तुमचा भाग पाहिला मला घाम आला. खडकाका तुमचा भाग ड्राय, लय पानसाळ भाग नाही तुमचा, डोंगराळ भाग आहे. मग या डोंगराळ भागामध्ये 50 वर्षापूर्वी तुमच्या सासू सासऱ्यांनी कसं जीवन काढलं असेल? टिकल्यावाल्याला सांगतोय,
मग 60 वर्षापूर्वी तुमच्या सासू सासऱ्यांनी काबाड कष्ट करून तुमच्यासाठी 7-12 ठेवल्यात. आता म्हातारपणी या सुनायनं त्या सासू सासऱ्याला गरम चपात्या द्या. तुमचे लेकरं तुम्हाला बंगईवर झोका देतील. पण ज्या सासू सासऱ्यांनी 50 वर्षापूर्वी काबाड कष्ट करून आपल्यासाठी प्रॉपर्ट्या कमवल्या, त्या सासू सासऱ्याला सून जर नीट बोलणार नाही तर तिचं पोरग तिचं झोपीत अंगुठा घेईल. उठायच्या आधी संपत्ती गायब. जी घरातल्या निष्ठावंत लोकांना जी नीट मानित नाही ती कीर्तन ऐकायची तिची काय लायकी आहे? जो आई वडिलाला मानित नाही त्या नालायकाची कीर्तन ऐकायची काय लायकी आहे? जो मायबापाची सेवा करत नाही त्यानं महाराजाच्या पाया पडणं म्हणजे त्याच्या पापानं महाराज जळणं. उभा पेटन गिरगावचा बाळ्या उभा, राख होईन राख. त्याच्यामुळे मी पाया धोतर टाकीत असतो नालायक पाया पडत असताना. ए तू तुला जाऊ दे तिकडे, आमच्याकडून नको टाकू शकले ते. राजो त्याचंच तर नाव कीर्तन आहे. नमो तया माता पित्याचे पालन आणि नमो त्या वचन सत्यवदे. माझे देहूतले मालक तुकोबाराय मायबापाची सेवा करणाऱ्याच्या पाया पडतात. नमो तया माता पित्याचे पालन. हे गांजा फुकेचे वाक्य आहेत का काय? नुसता देखाव्याचा परमार्थ हे ते नाही आवडत मालकाला. त्याचा पेपर एक तिला इतकी कॉपी चलत नाही. आमचा मित्र होता एक अविनाश भाऊ, इतकं चालू होतं ते इतकं चालू. त्याला म्हणलं तुला सेंटरला संवेदनशील आले, त्या सेंटरला कॉफे चलत नव्हते. त्याला जाय रे, म्हणलं पागलेस का काय रे, तिथं कॉफे चालतच नाहीत. त्याला चष्म्याच्या दांडीत कॉफे नेले. गुरु करावं म्हणलं तुला आता. चष्म्याच्या दांडीत कॉफे प्रशांत, चष्म्याच्या दांडीत काय असो. पास नाही झालं, ते नाही झालं पास ते, पण ते म्हणलं ह्यात कॉफे लिहिल्या म्हणला. तितकेच मार्क पडलेत म्हणला. बाकीचा अभ्यासच करीत नव्हतं ना. चालते इकडे कॉफे. पंढरपुरातल्या मालकाच्या पेपरला कॉपी चलत नाही. का चलत नाही? त्यानं 2 माणसं प्रत्येकाच्या सोबत दिले. चित्रगुप्त भय सकल सुधेशो छंद पराभय जायन्ते शीतोष्ण कालम उष्ण भया शीतकाल खंडेशोयम प्रजन्य भय ततिव्याप्ति सुधा दिनत्रयम भय निशाजना दिनत्रयम भय निशाजना दिनत्रयम भय निशाजना. उन्हाळा असो पावसाळा असो हिवाळा असो दिवस असो रात्र असो झोपच नाहीत. वा मृदंगाचारी महाराज झोपत नाही चित्रगुप्ताला. काय का फिकरशील सुमल्या? 2 जण 2 लिहिते, एक पुण्याचा आणि एक पापाचा कॉलम लिहिलाय. फटाफट टाकते तिथे पत्र. नाही चालत नाही. म्हणून त्याच्याकडे भाव खोटा दाखवायची गरज नाही अद्याप नाही. ही तुम्ही खालच्या आज्ञेने लोकांना फसिताल, त्याला फसिता येत. त्याच्याकडे ओरिजिनलच भाव पाहिजे. चला, बाईनं पात्रामध्ये दूध आणि भाकरी वाढी इथपर्यंत आलतं ना. तुकोबारायनं सांगितलं आवले मंदिरामध्ये दूध नैवेद्य दिलास का देवाला? मला काय का ना, मी आतापर्यंत प्रत्येक पदार्थ मंदिरात रोजची रोज देत होते, पण दूध मात्र द्यायचं विसरले. मग राहू दे, तू उद्या नैवेद्य देवाला दे, मी उद्या जेवतो. तुकोबाराय 2.5 दिवसाचे उपवासी होते. आल्या आल्या विचारलं असेल कधी जेवले होते. 2-2.5 दिवस झालं नुसतं पाणीच पेते आलोय वारीमधून. पोटपाठीत गेलेलं होतं. मुखचंद्रमास कोमेजून गेलेला होता. नाजूक परिस्थिती झाली. आईसाहेबांनी सांगितलं मालक जेवा जेवा, तुम्ही जेवले की मला फार समाधान वाटेल. तुकोबारायने सांगितलं हावले बरं ठीक आहे मी जेवतो, तू दूध पिलंस का? तू पिलंस का दूध? जिजाबाईनं सांगितलं मालक तुमच्या आणि माझ्या मधातला अंतरपट सुटला आणि विधीचं मंगलाष्टक झालं. वेदीचं मंगलाष्टक कशाला म्हणतात माहितीये का? आता सावध सावधान समयो साधा समीपी असे वाग्वादान करा फलार्ध घटिका संपूर्ण आली बरो भावे सद्गुरुजे पदांबुज धरा कोणी गलबला नका ओ करू. हे वेदीचं मंगलाष्टक. मंगलाष्टक म्हणजे आपल्या संस्कृतीतला एक 16 संस्कारापैकी एक संस्कार आहे. दोघे करावी उभी वधूवरा दृष्टा दृष्ट न करणे. आता मंगलाष्टक ताई ग बाई ग. मी म्हणलं तू काऊन येवळायला, नवरी रडलं तू काऊन रडायला? खाऊ दे ना म्हण लोक ती चांडाळा ती रडलं आणि तू मंगलाष्टक म्हणता म्हणता काऊन रडायला? आणि कोणते मंगलाष्टक? आमक्याचं तमक झालं
डंक्याचं दमक झालं. तू नाही उलथाला बरं झालं. अपमान आहे संप्रदायाचा, अपमान आहे. तुम्हाला सांगू का, असली घाणेरडी मंगलाष्टक ज्या लग्नात म्हणली त्याचं पाप पोरीच्या आणि पोराच्या बापाच्या बोकांडीवर पडतंय. आलेगावकर महाराज म्हणायची नाही दुसरी मंगलाष्टक. आला कधी येऊ तर संप्रदायात जी वर्णी लावली ती मंगलाष्टक म्हणायची. स्वर तुम्हाला चांगला आहे म्हणायचं. राजा भीम रुक्मिणी नयनी देखो नि चिंता करी ही कन्या सगुणावरा नृपवरा कवनासी म्या देजे. आता एक विचार श्रीकृष्ण नवरा त्यासी समर्पो म्हणे रुक्मा पुत्र वडील ज्येष्ठ त्याची पुसणे कुर्या दुयोर मंगलम. हे म्हणलं प्यारेली सोयीन का म्हणणाऱ्याला म्हणा ना, म्हणन म्हणन. आता रमजान चालू आहे मुस्लिम समाजाचा. काय निष्ठा आहे हो त्या लोकांची. एका तिळा इतके नियम मोडीत नाहीत, तिळा इतके नियम मोडीत नाहीत, तिळा इतके. भंगार जमा करणाऱ्याच्या लग्नाला गेलो तुम्ही, डबोराट्या ऐकणाऱ्याच्या लग्नाला गेलो. आमची मिस्त्री होती ते जे नियम. आणि कोट्याधीश मुसलमानाच्या लग्नात गेलो, एकच नियम, नियम बदलत नाहीत. आपल्याकडं काय नियम बाबा. नवरदेवा पुढे लक्ष्म्या काय नाचायल्यात. राम 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 राम. काय वाटत असेल माझ्या रयतीच्या राजा छत्रपती शिवाजी महाराजांना. वा वा वा. त्याला वाटत असेल या बॉम्ब टाकून फुकाव. माझ्या माईनो कर नसावा संस्कृतीचा, कर नसावा. लेखाजोखावरी करीत आहे. नालायक माणसं ज्या वेळेला स्त्रीला नाचित होते त्यावेळेला रयतीचे राजा त्या नालायकाचे हातपाय तोडीत होते. असा राजा या भारताला लाभलाय. एका स्त्रीने व्यथा दाखवली पोटाची, जीवनभराचा किराणा सुपृत करून दिला. आणि या नगरीमध्ये श्रीमंत घरच्या मावल्या जर वरातीत नाचत असतील, शेवंतीत नाचत असतील तर काय वाटत असेल माझ्या रयतेच्या राजाला. काय फायदा आहे सप्त्याचा, काय फायदा आहे कीर्तनाचा, काय फायदा आहे प्रवचन रामायण भागवत ऐकण्याचा. एकच फायदा, खपक्या पाकिट महाराजाला देणे, त्याला श्रीमंत करणे. आपण सोनाराच्या नळीसारखे मोकळेच, इकून हवा तिकडं तिकून हवा इकडं. आजच्या कीर्तनातून एकच घ्या, तुमच्या चपला सगट पाया पडतो. नवऱ्याला मालक म्हणी जा, धनी नका म्हणू, पण मालक म्हणी जा. मालक जेवानं इतकं म्हणी जा. आणि मालक म्हणल्यावर ज्या बाईचं वाटोळ होईन का, म्हणजे संपत्तीचं, तिचे मी भरून देईन पैसे. पप्याचा बाप, श्यामचा बाप, हो दुर्गाचा बाप. गुरख्याला बोलायली काय, गोड बोललं पाहिजे, गोड. काही काही घेतलं पाहिजे तर आपली संस्कृती उंच जाईल ना. माईकवर बोंबलल्यानं संस्कृती उंच जात नसती, आचरणात आणावं लागते संस्कृती. मला सांगा, शेजाऱ्याला एकरी 80 टन ऊसाचं उत्पन्न झालंय, तर आपण त्याच्या ऊसात म्हशी घातल्यावर आपलं वाढन का? आपलं उत्पन्न 85 टन एकरी व्हावं असं जर कोणाला वाटत असेल तर त्याच्यापेक्षा जास्त मशागत करावं लागेल. मग धर्माच्या बाबतीत बी अविनाश भाऊ हेच करावं लागेल ना. आपला धर्म उंच जाण्यासाठी आपल्या काय त्रुटी आहेत त्याच बघावं लागतील ना. तर धर्म उंच जाईल ना, तर धर्म उंच जाईल. मालक जेवण नको म्हणले, तू दूध पिलस. ऐका ना म्हणे मालक, तुमच्या आणि माझ्या मधातला अंतरपट ज्या दिवशी सुटला, वेदीचं मंगलाष्टक झालं, तुमच्या घराचा मी उमरा ओलांडला, त्या दिवशी मी एक संकल्प केला, घरात आलेला नवा पदार्थ माझ्या पतीनं खाल्ल्याशिवाय मी खाणार नाही. हा कोणाचा नियम होता माहिती? जिजाबाईचा. म्हणून त्या बाईच्या पायातला काटा दातानं काढा, पंढरपुरातल्या मालकानं दातानं, आणि जिजाबाईच्या पायाची माती चाटली. का? मालकावर देवापेक्षा अतूट प्रेम करणारी बाई होती जिजाबाई. फार मोठी ताकद आहे बाई, माझ्या माईंना फार मोठी ताकद आहे. कशा करता बोलतोय माहिती आहे तुम्हाला? तुमचा माझा काही वैर नाही, काय नाही, याच्या करता बोलतोय. या देशातल्या लेकरांना सर्वात जास्त जर संपर्क कोणाचा येत असेल तर बापापेक्षा जास्त माईचा येतो. बापाचा संपर्क 25% आणि 75% मुलगा आईच्या ताब्यात असतो. म्हणून त्या आईनं सुसंस्कारित संस्कार घडून या देशाचा हिरा तयार करण्याची ताकद तुमच्यात आहे. म्हणून तुम्ही चुका करता कामा नये. बापाने एखादी चूक केली असेल, ती बोंबलत गेला, गावाच्या बाहेर चूक केली, चूक आटपल्याच्या नंतर थुतर धुवून घरी आलाय. हे कधी कधी लेकराच्या निर्देशन येत नाही, येत असेल त्याबद्दल दुमत नाही, पण तुमच्या इतकी नाही. तुम्ही चुका करता कामा नये. फार मोठ्या, फार मोठ्या. एक दुसरं कारण हक्कानं का बोलतो माहिती का तुम्हाला? मी ज्या संप्रदायाच्या नावानं भाकरी खातो का, त्या संप्रदायानं तुम्हाला डोक्यावर घेतले. ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती, देशाची अत्यंत राणीव संपत्ती आहात तुम्ही.
टोकाची संपत्ती आहे, टोकाची संपत्ती. किती मोठी श्रीमंती सांगू. रयतेच्या राजाला 9 महिने 9 दिवस पोटात ठेवणारी याच महाराष्ट्रातली स्त्री आहे, याच भारतातली स्त्री. महाराणा प्रतापांना 9 महिने 9 दिवस पोटात ठेवणारी याच महाराष्ट्रातली, या पवित्र भारत देशातली स्त्री. इतक्या मोठ्या आहात तुम्ही, इतक्या मोठ्या. ज्ञानोबा राय तुकोबा रायला 9 महिने पोटात ठेवणाऱ्या तुम्ही आहात, इतक्या मोठ्या आहात तुम्ही. चुका करता कामा नये. मालक, या घरात आलेला नवा पदार्थ पतीनं खाल्ल्याशिवाय मी खाणार नाही असा माझा संकल्प आहे. मग ऐकावले, तुझं आणि माझं लग्न काल परवा झालंय, म्हणजे 10 वर्षापूर्वी झालंय. तुकोबाराय म्हणत होते, तुझा आणि हा संकल्प 10 वर्षाचा आहे, 10-5 वर्षाचा आहे. पण आमचा 17 पिढ्यापासून संकल्प आहे, घरात आलेला नवा पदार्थ विटेवरच्या मालकाला दाखवल्याशिवाय आम्ही खात नाहीत. आमचा जुना संकल्प आहे. काय चाललं महाराज जिजाबाईचं तुकोबारायच्या पुढे? काय चालतं, काय चालतं, काय नाही चाललं. जिजाबाईने विचार केला, नैवेद्य देवाला दिल्याशिवाय मालक जेवत नाहीत, आणि मालक जेवल्याशिवाय मला समाधान नाही. आडीतलं दूध लगेच घेतलं आणि त्या लोटक्यामध्ये दूध घेतलं, मातीच्या गरम गरम दूध होतं ते. खालून कपडा पदराचा धरला आणि निघाल्या. देवावर राग नव्हता, पण राग कशा करता आला माहितीये का? याच्यामुळे मालक जेवत नाही. देवावर राग नव्हता. वाक्य नीट ऐकी जा. तुम्ही पुन्हा म्हणताल जिजाबाईला देव आवडत नव्हता का? हे कोयलाची बेलाला आणि शिमग्याच्या तेलाला जाऊ नका. हा, त्याचं प्रमाण ते काय कशा करता काय याचं लक्षात घेतलं पाहिजे. देवाविषयी मुळीच राग नव्हता, पण देवामुळे मालक जेवत नाहीत याच्याकरता देवावर राग आला. आणि मग हातातलं जे गरम दूध होतं का, ते गरम दूध करण्याची ताकद अग्नीत असते. आणि अग्नीला सांगितलं, अग्नी लक्षात ठेव, मी जर माझ्या मालकावर प्रेम इति वात्सल्या सुतेषु जायते तत्रा, वात्सल्या सुतेषु जायतो तत्रा, यत् पुनितो प्रगल्भेषि तत्रा पुनितो सुधा निवारण हितार्थायाम तृष्णा भय जायते यत् यत् सर्वतो किंचना जीवत्व हितेषु क्रिया. जाबाली नावाच्या साधूचा श्लोक आहे. जाबाली सांगतात, जन्म दिलेली आई आपल्या लेकरावरच्या सर्व पर्वेची पर्वा करत असते. सुखाची करत असेल, दुःखाची करत असेल, जेवणाची करीत असेल, पाण्याची करीत असेल, सगळ्या गोष्टीची, त्याच्या स्वच्छतेची करीत असेल, त्याच्या गाणीची करीत असेल. आई जितकी आपल्या लेकरावर आतून प्रेम करते, तितकं प्रेम जर मी माझ्या नवऱ्यावर केलं असेल आणि ते प्रेम खरंच असेल तर तुला माझ्या पातिव्रत्याची शपथ आहे, या दुधातून बाजूला सरकू नकोस. काय अग्नीची मायवेली दुधातून बाजूला सरकायची? अग्नी म्हणला, आई साहेब आता किती गरम आहे, त्याच्यापेक्षा दुप्पट गरम करतो. दूध उकळूच लागलं काका, उकळूच लागलं. टेकला आई साहेबांनी देवाच्या पुढं, देवतल्या मालकाच्या पुढं. देवा दूध प्यावं लागते, देवा दूध प्यावं लागते. पेत नाही दूध, ते कसं इतकं गरम दूध कसं पिईल? भगवंतानं अग्नीला सांगितलं, अग्नी तू दुधातून बाजूला पटकन सरक. अग्नी कोणाचं ऐकतोय? देवाचं. अग्नी आज काय म्हणलं माहितीये का? देवा, शाप देऊन माझं पृथ्वीवरचं अस्तित्व संपिलं तरी चालेल, पण मी दुधातून बाजूला सरकत नाही. भगवान म्हणले, का? तुम्ही ज्यांना मानता का त्या बाईचं वचन आहे. तुम्ही ज्यांना मानता का त्या बाईचं वचन. देव कोणाला मानतो? पतिव्रतेचं. तिची देवावरी सत्ता. देवा, तुमच्यावर जिची सत्ता आहे तिला पतिव्रता म्हणतात, आणि पातिव्रतेच्या तेजाची शपथ आण वाहिली याच्याकरता बाजूला सरकत येत नाही. दूध तर उकळत होतं, खळखळ वाफा येत होत्या त्याच्यातून. जिजाबाईनं 3रा शब्द टाकला, देवा, अविरत भजन करणारी तुकोबराय आहे, तुमचे सेवक, तुमचे भक्त 2.5 दिवसाची वारीत चालत असताना 2.5 दिवसाचे उपवासी आहेत, आणि तुम्हाला नैवेद्य दिल्याशिवाय ती जेवत नाही. तुला काय करायचं ते ठरव. तुलाही माझ्या पातिव्रतेची शपथ आहे. वाकलं हो खाली, वाकलं, दूध पिऊन टाकलं. राजे हो, देवाला कामाला लावणारी बरीच भक्त आहेत. देवाला घाण कामं सांगणारी सुद्धा सांगितली नाही, पण देवाने त्यांची घाण कामं केली अशी पण फार भक्त आहेत. पण देवाला जीव घालणारी ठराविक येतं. देवाला जीव घालणाऱ्या 3च महिला, फक्त 3च. देवाला जीव घातलं नामदेवरायाने. पाषाणाची मूर्ती कापे थरा थरा, पाषाणाची मूर्ती कापे थरा थरा, आणि जेवी भरा भरा नाम्याचे. नामदेवरायाने सांगितलं, केली मी आंघोळ नाही मी ओंगळ, केली मी आंघोळ नाही मी ओंगळ. जेव्हा मी स्नान केलंय, मी पारसा नाही रे, का पेत नाही. बाबा हाताला गेलेत बाजाराला, फार मोठा लांबचा का अभंग आहे ते, छोटासा नाही, लांबणीचा अभंग आहे तो. तू का जेवत नाही? आणि मग सांगितलं, देवा, मी डोकं फोडून सडा करीन रक्ताचा. पाषाणाची मूर्ती कापे थरा थरा, जेवी भरा भरा नाम्या संगे. दूध पिलं फिरविले देऊळ, जगा माझी ख्याती. आजी जाबाईला दूध पाजले, पे देवा, प्यावं लागतंय. बसले खाली, पिऊन टाकलं सनसन दूध. मडकं उचललं, रिकामं मडकं. देवा, तुझ्या पवित्र ओठाची खून या मडक्याला लागलेली आहे. स्पर्श झाला ना ओठाचा, तेच कुठं जाईल ना गावकर. आणि ते रिकामं मडकं तुकोबारायच्या पुढे टेकलं. धणी, धणी म्हणजे मालक.
मालक या मडक्यातला नैवेद्य देवाला ठेवला नाही, नैवेद्यातलं दूध पाजून आले. हे बघा त्याची ओठ लागलेली जागा आहे. काय तुकोबरायचा आनंद आकाशात मावत नव्हता. आवले आवले काय तुझ्या आईबाबाची धन्यता आहे ग. आवले काय तुझ्या आईबाबाची धन्यता आहे की ज्यांच्या संस्कारामुळे तुझ्या हातानं जगाचा बाप दूध पितोय. काय संस्कार आहे तुझ्यावर. वाह वाह वाह. मग तुकोबरायने जेवण केलं. संध्याकाळच्या भजना करता तुकोबरायला की भाविक सांगतोय, कोणाला भाविक म्हणायचं. मंदिरात पोचले, भजन सुरू झालं. एकट्या तुकोबरायला देवाचे ओठ सुरलेले दिसत होते. सोनबा ठाकूर मृदंग वाजवायला होते, तुकोबरायच्या गंगाजी मवाळ होते, शिवजी कासार होते. आधी करून बऱ्यापैकी भजने त्या दिवशी हजर होते. तर तुकोबरायला डोळ्यानं विटेवरच्या मालकाचे ओठ सुजलेले काळे नळे झालेले दिसत होते. भजन आटपल्याच्यानंतर विना कुंटीला अडकवला. देवाच्या पायापाशी बसले. देवाला विचारलं, देवा ओठाला काय झालं. काही नाही, थोडासा आजार झालाय, थोडासा आजार. तुकोबरायने वारंवार विचारल्यावर देव सांगत नव्हते. तुकोबरायने विचारलं, देवा आमच्या अंतःकरणात तुमचं दुःख ऐकायची जागा नाही का. तुमच्या संवेदना सहन करण्याची ताकद आमच्यात नाहीये का. नाही सहज आजार नाही. देवा काय झालाय सांगता, कशानं झालाय सांगता. देवा कृपा कटाक्षाने हळीले. अरे तू पाहिल्याच्या नंतर मेलेली उठून बसतात, तू पाहिल्याच्या नंतर चिरलेली वाचतात, तू पाहिल्याच्या नंतर आपटलेली वाचतात. तुझे ओठ कश काय सुचतात. हे ऐकायची ताकद आमच्यात नाही. आमच्या अंतःकरणात दया नाही देवा. त्यावेळेला विटेवरच्या मालकाने तुकोबरायचे डोळे पुसले, खाली बसले, मानेवर मान टाकली आणि जगाचा बाप रडत होता. विनाश बुवा जगाचा बाप रडत होता. तुकोबरायने विचारलं, देवा का रडतोस. तुकोबराय तुम्ही 2.5 दिवसाचे उपवासी, मला नैवेद्य दिल्याशिवाय तुम्ही जेवत नव्हतात. याच्याकरता माझ्या आईसाहेबांना आणलेलं गरम दूध मी पिलंय. तुकोबरायने सांगितलं, देवा तू विवेकाचं टोक आहेस रे. अरे बुद्धीची सुरुवात तुझ्यापासून होती रे. ह्या विश्वातल्या सर्व घडामोडीची ताकद तुझ्यात आहे रे देवा. सर्वावर सत्ता तुझी आहे रे. तुला अग्नीला सांगता येत नव्हतं. नाही तुकोबराय, त्या अग्नीला सुद्धा पातिव्रत्याची शपथ होती. आणि निष्कलंक जिच्या जीवनातलं पातिव्रत्य आहे, निष्कलंक अविरत जिच्या जीवनातली पतिसेवा आहे, आणि त्या सेवेची ताकद माझ्या अंतःकरणात खर करत होती. आणि तिच्या अंतःकरणाला तडा जाऊ नये याच्याकरता मी गरम दूध पिलं. तुम्ही जेवावं याच्याकरता. महाराज भाव किती गोड असेल तुकोबरायचा, भाव किती गोड असेल. पातिव्रतेची ताकद सांगतो. माझ्या माईंना आठवलं, मन्ना नावाचे एक महात्मा होऊन गेले. मन्ना आजही आहेत. 40 वर्ष संसार केला. जिजाबाईची श्रद्धा किती होती तुकोबरायवर. 40 वर्ष संसार केला एका बाईनं मालकासोबत. 2 पुत्र, 2 अपत्य झाले. येथेच सोन्याचा संसार. पण आंघोळ करता करता वैराग्य झाले. 40 वर्षाच्या नंतर अंगावरचे कपडे सोडली आणि टावेल गुंडाळून घरात येणार बाथरूम मध्ये. पण दारातूनच बायकोला माय म्हणले आणि निघाले. टावेल आजही ती व्यक्ती टावेलच गुंडाळते, दुसऱ्या अंगात वस्त्र नाही. तुम्हाला नांदेडच्या खाली सापडतील, कधी जर गेले कीर्तनात तिकडे भेटतील. ते फार क्वचित लोकांना मिळतात. बाईने सांगितलं, थांबा तुम्ही मला माय म्हटले. होय मी तुम्हाला काय म्हणू. मालकानं सांगितलं, मी तुला माय म्हटलोय, तुला काय ठरवायचं ते आता तू ठरव. तिने सांगितलं, मालक एक सांगू, तुम्ही मला माय म्हणताल याबद्दल दुमत नाही. तुमचा तो निर्णय, तुमचा तो अधिकार आहे. आता प्रपंचातून आपण दोघं सुटलो त्याबद्दल काही दुमत नाही. पण जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मी तुम्हाला पतीच मानील. काय सूत्र आहे आता. नवऱ्यानं बायकोला माय मानावं आणि बायकोनं नवऱ्याला पती मानावं. हे सूत्र किती 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 विचित्र सूत्र आहे, किती विचित्र सूत्र. जर मी कधी तुझ्या दारात आलो तर माय म्हणूनच भाकरी भागल. या सत्तेवर नवरा आरूढ आहे. आणि मालक तुम्ही नाही जरी दिसले तर जीवनभरात जेवढे श्वास घेते का ते श्वास तुमच्याच नावाने स्वीकारील. बाईने नियम केला. देवाला का लोक आवडतात हे कशा करता जिजाबाईच्या हात उकळचं दूध पिले त्याचं कारण सांगतोय तुम्हाला. मग आपण भाविकाची आवडी देवा पुरावा म्हणू. त्या बाईने नियम केला. पहाटेचं जे जेवण असायचं का 10-11 वाजता दुपारी जे काही पहिलं जेवण म्हणायचं आपण, त्या
पहिल्या जेवणातला जो स्वयंपाक होईल ती 2 ताटं लावित होती काळे गुरुजी. 2 ताटं लावित होती. 2 ताटं. एका ताटात जे काही सकाळी असेल, भाकरी असेल, पिठलं असेल, भाजी असेल, पोळी असेल, त्या ताटात ठेवायची. त्याच्यावर एक तुळशीचं पान ठेवायचं आणि ते ताट देव्हाऱ्यामध्ये मालकाच्या नावाने ठेवायचं आणि हात जोडायचे. मालक जेवण करा. असं महिना, 2 महिने, 3 महिने, 4 महिने गेले. दुसऱ्या दिवशी ते पात्र उघडायचं आणि त्या पात्रातला स्वयंपाक गाईला चारायचा. भावकीतल्या एका बाईनं सांगितलं, का ग ज्याला मालक म्हणतेस ते तुझा पदार्थ कुठं खातो? आणि काय म्हणून त्याला नवरा म्हणून ताट लावते? तिने सांगितलं, या पोळीला पदार्थानं जरी पोळी दिसत असेल पण याच्यातला अंश माझ्या मालकानं सेवन केलेला आहे. माझी इतकी श्रद्धा आहे. कालांतराने विटेवरच्या मालकाला विनंती केली, देवा मालक जरी मला माय म्हणत असतील तर माईनं लेकराला जीव घालावा, आणि मी जरी माझ्या मालकाला पती म्हणत असतील तरी पत्नीनं सुद्धा पतीला जीव घालावा. मग मी इतक्या श्रद्धेनं ते मला माय म्हणतात आणि मी त्यांना पती म्हणत असेल तर इतक्या श्रद्धेनं ठेवलेलं ताट त्यांना का जात नसावा? कायम स्वरूपी दुसऱ्या दिवसापासून ताटातला पदार्थ संपत होता. कायम स्वरूपी. हे अंधश्रद्धा नाही, काय नाही, काय नाही, काही ज्वलंत जाचुल्य पुरावा. मग सामान्य एक माऊली आपल्या पतीवर निष्ठा ठेवल्याच्या नंतर पात्रातला पदार्थ पतीकडे जात होता, त्याच्या पोटात जात होता. काय नाविन्य असेल तर माझ्या जिजाबाईचा अधिकार किती मोठा असेल. माझ्या तुकोबारायचं प्रेम. अहो 2.5 दिवसाचे उपवास आहे, पण देवाला नैवेद्य दिल्याशिवाय दुधाला तोंड लावायचं नाही हा नियम. आणि घरात आलेला नवा पदार्थ पतीनं खाल्ल्याशिवाय आपण जिभेला लावायचं नाही हा त्या माऊलीचा नियम. अशी देवावर आणि घरातल्या निष्ठावंत लोकांवर ज्यांची श्रद्धा आहे, ज्यांचा भाव आहे, तीच माणसं देवाला आवडतात. पहिली कड भाविकाची आवडी देवा, भाविकाची आवडी देवा, भाविकाची आवडी देवा, भाविकाची आवडी देवा. ओ करी सेवा निज प्रीती, करी सेवा निज प्रीती. मागे पुढे मागे पुढे मागे पुढे सज्जनांनो, माणसं जेवायचे. 9:30 वाजलेत. घेऊ राजा 15 मिनिटं. ठीक आहे, एक पुरावा सांगतो. चोखोबाराय सकाळी भजन करता उठले. घड्याळ नव्हते. आकाशातली चांदणी बघून चांदणी डोळ्यानं चुकीची पाहिली. त्या चांदणी 1:45ची चांदणी आहे. ती चांदणी पाहून चोखोबाराय भजना करता बसले. 4 मालिका संपल्या तरी उजडत नाही. पुन्हा डबल भजन, पुन्हा काकडा सुरू केला. आणि पहाटे चोखोबारायचा चेहरा नाराज झाला. पत्नीने विचारलं, मालक आज रुष्ट आहात तुम्ही? जी. जी नाही म्हटले. होय. बायकोला जी कसं म्हणतील? उद्या तुम्ही नंतर इचकी झाली तर चुकला बाळा. चांगलं किती झालंय त्याच्यापेक्षा इचकलं किती हे उलथायच्या मागे जास्त लोक येते. त्याच्यामुळे आपलं कोणी शिद्रत बोट घालून त्याच्याकरता शिद्रत ठेवायचे नाही. होय ग सोयरा जी. 2 काटे घेऊन ये. 2 काटे आणले. पत्नीने पतीच्या हातात दिले आणि चोखोबारायने डाव्या हाताने जीभ बाहेर ओढली. भाविक भाविक बसतो का आपण या यादीत? तुकोबारायच्या बसतो का आपण शबरीच्या यादीत? हा 3रा भाव ऐका पूर्णविराम. डाव्या हाताने जीभ बाहेर ओढली. 2 काटे जिभेला टोचून टाकले. दुसऱ्या दिवशी स्नान होईपर्यंत चंद्रभागेच्या पात्रात पोचले. स्नान आटपलं. वाळवंटामध्ये बसून गंध वगैरे गोपीचंद लावला आणि नंतर लक्षात आलं आपल्याला घरी जाऊन तुळशी वृंदावनापाशी काकडा करायचा आहे. म्हणून पुन्हा एकदा गंगेच्या पात्रात गेले. चंद्रभागेच्या पात्रात गेले. डाव्या हातानं जीभ अशी बाहेर ओढली आणि त्याच्यातले 2 काटे उपसिले आणि चंद्रभागेच्या वाहत्या पाण्यात टाकले. चंद्रभागेचं अंतःकरण पाण्यानं डबडबलं होतं. पाण्यानं डबडबलं म्हणजे चंद्रभागा रडत होती. उक्साबुक्शी अनंत पाप्यांचं पाप धुणारी पवित्र चंद्रभागा. पाप्यांचं पाप धुती इतकी पवित्र नाही.
349 गंगेला लागलेलं पाप सुद्धा धुण्याची ताकद ज्या गंगेत ती चंद्रभागा चोखोबारायसाठी रडत होती. ती चंद्रभागा चोखोबारायसाठी रडत होती. राजे हो, हजारो बाकीच्या गंगेचं स्नान आणि सागराचे स्नान केल्याचं पुण्य ती चंद्रभागा डोळा देखली आहे. आणि ती चंद्रभागा चोखोबारायसाठी रडत होती. खिन्न झाल्या चंद्रभागा. ठराविक गंगा रडल्या हो. प्रभू रामचंद्र राजा दशरथाच्या हस्ती शरयूत टाकत असताना शरयू रडत होती. तर वशिष्ठानं शरयूला विचारलं, रुदंती को भवा, हा रुदंती को भवा, आपण कशा करता रडता? तर शरयूनं सांगितलं, अनंत पाप्याचं पाप धुण्याची ताकद जिच्यात तिला गंगा म्हणतात. आणि ही गंगा ज्याच्या अंगठ्यातून जन्माला आली त्याला विष्णू म्हणतात. विष्णू म्हणजे राम आहे. आणि हा राम ज्याच्या पोटी जन्माला आला त्याला दशरथ म्हणतात. मग दशरथाच्या शरीराची माती कस काय? याच्याकरता शरयू रडत होती. हा भाग सोडून द्या. पण जिभेला काटे का टोचले याच्याकरता प्रत्यक्ष चंद्रभागा रडत होते. हा भाव किती टोकाचा आहे कल्पना करा. दशरथ राजा करता रडत असेल, तो पंढरपुरातल्या मालकाचा 7व्या अवतारातला बाप आहे, पिता आहे, काही नवल नाही. पण चोखोबारा एक सामान्य व्यक्ती, त्यांनी जिभेला काटे टोचले, का जिभेला त्रास दिला याच्याकरता चंद्रभागा रडते. हे किती मोठं टोक आहे, किती अनन्यसाधारण महत्व आहे. कल्पना करा ना, भाव किती मोठा असेल त्या चंद्रभागेचा. घरी आल्याच्या नंतर काकडा झाला. बाजेवर बसले, पायापाशी बाईसाहेब बसल्या. सोयराबाईंनी विचारलं, मालक असे काय काय चूक केली ती जिभेने की जेणेकरून तिनं तुम्ही 10 घंटे तिला शिक्षा व्हावी याच्याकरता काटे टोचून शिक्षा दिली? चोखोबाराच्या डोळ्यातून पाणी आलं. सोयरा, हाजी या रांडेने नाशिले, माझी या बापाशी त्राशिले. जिभेला रांड म्हणले. हाजी या रांडेने नाशिले, माझी या बापाशी त्रासिले. जिवेला रान म्हणले. बाप म्हणजे विटेवरचा मालक. जयासाठी तपधावा, तो हा उघडाची पाहावा. जयासाठी यज्ञ तप, तो हा मदनाचा बाप. बाप शब्द वापर. इकडं आळंदीतले मालक, बाप रखुमा देवी बरोबर. माझ्या बापाला त्रास दिला. काय त्रास दिला मालक? ऐक. काशीतले मालक आल्याच्या नंतर विटेवरचे मालक उठतात किंवा कधी आधी उठतात. आणि काशीतले मालक आल्याच्या नंतर विटेवरच्या मालकाला स्नान सुरू होते भूदेवांच्या हाताने. आणि मग मी चंद्रभागे स्नान करतो आणि काकड्याला बसतो. मग माझे मालक तिथला भोग सोडून मला बुक्का लावण्यासाठी येतात. विटेवरचा मालक एकाच व्यक्तीला भजनाच्या मध्याला बुक्का लावला. ती व्यक्ती म्हणजे चोखोबारा आहे. विठोबा रुक्माईच्या भजनाला फक्त एकच व्यक्ती अशी नशिबान होती 18 संतांपैकी, ते चोखोबारा आहे. विठोबा रुक्माईचं भजन झालं की नारायणगावकर त्यांना विटेवरचा मालक बुक्का लावित होता. मग ठीक आहे मालक, डबल भजन झालं, आनंद वाटायला पाहिजे. नाही, 1:45 वाजता या जिभेनं नालायकपणा केला. डोळ्यानं जी चूक केली ती करू द्यायला पाहिजे होती, पण हिला वळण लागलं होतं. ब्राह्मी मुहूर्तापासून ही भजन करत होती. त्यावेळेला मालक स्नान केलेले असतात आणि मालक मग मला बुक्का लावायला येतात. हा भाग सोडून दे. पण 1:45ला हिनं विठोबा रुक्माई सुरू केल्यामुळे माझ्या मालकाची झोप मोडली. आजी या रांढेने नाशिले आणि माझी या बापाशी त्राशिले. देवाची झोप मोडल्याच्या नंतर जितकं दुःख व्हावा, 20 ते 22 घंटे जिभेला काटे टोचून शिक्षा द्यावा, सामान्य भाव असेल. म्हणून त्या भाविकाची आवडी देवा आणि करी सेवानीच प्रीती. चोखोबाराची गुरुवळली, करी सेवानीच प्रीती. नरारी सोनाराला घडू पुंकू लागला, करी सेवानीच प्रीती. सजन नावाच्या खटकाला मासिकू लागला, करी सेवानीच प्रीती. सावता बाबाला खुरपू लागला, करी सेवानीच प्रीती. रविदास मालकाला चर्म रंगू लागला, करी सेवानीच प्रीती. कबीराला शेला विनू लागला, करी सेवानीच प्रीती. वाटतील ती कामं केली. चोखोबाराच्या बायकोचं बाळांतपण केलं, करी सेवा निज प्रीती. भगवंत भक्ताची सेवा करतो, आवडतो भाविक आणि सेवा करतो. हिंडे तया मागे पुढे, मागे पुढे सुद्धा राहतो. नाशिक पुढे सकाळी 1 मिनिटात सांगतो पूर्णविराम. पांडव वनवासात असताना 12 वर्षाचा वनवास संपला आणि 12 महिन्याचा 1 वर्षाचा अज्ञातवास होता. याला नष्टचर्या म्हणतात. शास्त्राच्या भाषेत त्याला नष्टचर्या म्हणजे पांडव हे आपले नाव बदलून रूप बदलून राहत होते. यमधर्माची कृपा, यमाची नाही, यमधर्माची कृपा. धर्माने यमधर्माचे पाय धरले आणि सांगितलं, धर्माने यमधर्माचे पाय धरले. व्याख्या नीट ऐका. धर्माने यमधर्माचे पाय धरले आणि यमधर्मांना सांगितलं, आम्हाला नष्टचर्येसाठी 12 महिन्याकरता तुमचा आशीर्वाद पाहिजे. यमधर्माने आशीर्वाद दिला. मग धर्म कंकाच्या रूपात राहिला, म्हणजे हिशोबनीस, चार्टेड अकाउंटंट, CA.
म्हणजे कंक धर्मानं ते काम घेतलं. अर्जुन ब्रह्मडा झाला, नृत्यांगना साडी नेसली अर्जुनानं. जगात एक नंबरचा पुरुष अर्जुन, एक नंबरचा पुरुष. सांगू आपण पुरुष नाहीत का? आहेत. अर्जुना इतकी नाहीत. कारण आपल्याला खोटे का होत नाही? वक्षस्थळावर स्तन आहेत, अर्जुनाला नव्हते. हो, म्हणून नराच्या यादीत येतो तो, असं शास्त्र आहे. स्त्री द्रौपदीला 100% पुरुषार्थ. जगातल्या कुठल्याही स्त्रीचे ओठ सूक्ष्मदर्शकाखाली जर पाहिले तर न दिसणारे का होत नाही? रोम आहेत. द्रौपदीला ओठावर रोम नव्हते. हे पुरुषार्थानं तत्वयुक्त स्त्रीत्व ज्याला म्हणावं अशा व्याख्येनं परिपूर्ण. तिनं शैरंद्री शेण काढायचं काम केलं, अर्जुनानं ब्रह्मडेचं काम केलं. आणि नकुल सहदेवाकडे काय काम होतं ते आता तुम्ही, भीमाकडे आचार्याचं काम होतं, नकुल सहदेवाकडे काय होतं ते राहू द्या तितकं. ह्या गोळ्या तुम्ही दुसऱ्या कीर्तनात घ्या. मग ही पांडव नष्टचर्येच्या तिथं राहिली होती. 3.25 दिवस कमी पडले 12 महिन्याला. नाशिक कोडे सगळं बरं का, कोड कसं संपवतंय. 3.25 दिवस फक्त कमी पडले 12 महिन्याला. आणि त्या दिवशी विराटाच्या बायकोनं द्रौपदीला दळायला बशिलं. हिनं कृष्ण परमात्म्याची ओळी गायल्याबरोबर 6 दिवसापासून दुर्योधनाचे गुप्तचर त्या नगरीत होते. त्यानं लगेच टाळी वाजली, हेच द्रौपदी. नियम होता, अज्ञातवासात पांडव सापडले की पुन्हा 12 महिने वनवास, 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास. आता 3.25 दिवसानं गोष्ट हीच केली. धर्म म्हणला किती ना असलं, ती म्हणली मरेपर्यंत वनवास सहन करील पण कृष्णाचं गीत बंद करणार नाही, त्याचं नामस्मरण बंद करणार नाही. परिणाम काय झाला बघा. भाव किती गोड असेल लक्षात ठेवा, किती गोड भाव असेल. तर पंढरपुरातल्या मालकानं सरस्वतीची आराधना केली. सरस्वतीची आराधना केली आणि तिला सांगितलं, बाई तुला काय करायचं तर कर, पण पंचांगामध्ये 13 दिवसाचा पंधरवाडा कर. मग सरस्वतीनं पंचांगाला सांगितलं, बेटे हो मला पंढरपुरातल्या मालकाची आज्ञा आहे, बरोबर 13 दिवसाचा पंधरवाडा झाला पाहिजे. तर सरस्वतीचा आदेश आल्या, पंचांगातल्या अक्षरालाच कळलं ना कोणी कोणाच्या अंगावर बसावा, कोणत्या तिथीची वृद्धी कोणता अक्षर हो, आणि बरोबर 13 दिवसाचा पंधरवाडा केला. करता येतो की एखाद्या नालायकाला? नाशिक कोड हे, आणि हे जर कोड नसतं संपिलं तर पुन्हा 12 वर्ष वनवास, पुन्हा 1 वर्षाचा अज्ञातवास. असे कोडे संपवायची ताकद त्याच्यात आहे. असे 39 कोड आहेत, त्याच्यातलं एक पाहिलंय, राहिलेले पुन्हा बघू. विठोबा